माझे नाव शिंदे योगिता आहे. तर आज आपण या फ्रेमवरती किती सेल्स आहे ते काउंट करणार आहे. ही फ्रेम एपिस मेलिफेरा म्हणजे इटालियन बी असे ह्या मधमाशीचे फ्रेम आहे. तर चला आपण याच्यावरचे सेल्स कसे काउंट करायचे हे पाहूया. नमस्कार, माझं नाव कीर्ती पठारे. तर आता आपण ह्या पूर्ण फ्रेमवरती किती सेल्स आहेत ते बघणार आहोत. तर याच्यासाठी आपण एक शीट घेतलं आहे. हे ट्रान्सपरंट शीट आहे. याच्यावरती आपण ही शीट ची साईज 30x20 आहे. तर आपण याच्यामध्ये इक्वल बॉक्सेस तयार करून घेतलेले आहेत स्क्वेअर शेपमध्ये. आणि एका स्क्वेअरमध्ये नेमकी किती सेल्स आहेत हे आपण काउंट करणार आणि त्याच्यानुसार आपण पूर्ण फ्रेममध्ये किती आहेत त्याचा आपण अंदाज लावणार. तर मग याच्यामध्ये आता आपण हे पूर्ण असं कंप्लीट ठेवली आहे ही फ्रेमवरती. हे प्लास्टिकचं ही शीट आहे. याच्यामध्ये आता आपण काय करणार की पहिले क्लासिफाय करणार की पूर्ण भरलेली पूर्ण स्क्वेअर कोणता आहे, हाफ स्क्वेअर कोणता आहे आणि 1/4 म्हणजे 4पैकी 1 म्हणजे 1/4 भरलेले कोणते. तर मग याच्यामध्ये आता आम्हाला काय सापडलं तर फुल स्क्वेअरचे आमच्याकडे 21 आहेत. 21 स्क्वेअर्स आहेत असे. जे हाफ स्क्वेअर आहेत भरलेले म्हणजे हाफ स्क्वेअरचे जे सेल्स आहेत 5 आहेत आणि 1/4 आहेत ते 6 आहेत. तर मग हे टोटल आपण याच्यामध्ये किती ते आपण काउंट केले. जे फुल भरलेली सपोज ही पाहिले आपण तर हे पूर्ण हा स्क्वेअर पूर्ण भरलेला आहे याच्यामधले सेल्स. तर मग हे काउंट केले. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण हाफ भरलेली कोणते दिसते तुम्हाला याच्यामध्ये तर मग ही बघूया आपण. तर मग हिचे आपण सेल्स काउंट केले आणि 1/4 जी दिसते आपल्याला तर आपण पाहूया जी सगळ्यात कमी भरलेली आहे. तर इकडे ही पाहूया ही याचे सेल्स आपण काउंट केले आणि मग त्याच्यानुसार आपण त्यांचं ॲडिशन केलं. पहिल्यांदा काय केलं आपण एक काउंट केलं, एक फुलाचं काउंट केलं आणि नंतर मग ह्या पूर्ण फ्रेममध्ये भरलेले भरलेले फुल स्क्वेअर्स किती आहेत ते काउंट केले. त्याचं मल्टिप्लिकेशन केलं, गुणाकार केला आणि टोटल किती आले ते आपण फाइंड केलं. तर मग फुल स्क्वेअर्सचे आपल्याला नंबर ऑफ सेल्स किती आहेत एका फुल स्क्वेअरमध्ये तर 100 सापडले आम्हाला आणि हाफ स्क्वेअरमध्ये 74 सापडले आणि 1/4 स्क्वेअरमध्ये आम्हाला 60 सापडले. तर मग हे असे फुल स्क्वेअर आमच्याकडे 21 सापडलेले ह्या फ्रेममध्ये. 21 गुणिले 100 तर 2100 सेल्स आपल्याला फुल स्क्वेअर्सचे भेटलेले आहेत आणि 5 हाफ स्क्वेअर भेटलेले आहेत. तर मग 74 × 5 तर 370 भेटले आपल्याला आणि 6 1/4 स्क्वेअर आहेत ह्या पूर्ण फ्रेममध्ये. तर आपण त्याच्यामध्ये एका स्क्वेअरमध्ये जो 1/4 आहे तर त्याच्यामध्ये 60 सेल्स आहेत. तर त्याचा आपण गुणाकार केला तर 360 भेटले. तर ही जी फ्रेम आहे तर याला दोन्ही साईडकडून सेल्स असतात. मग आपण त्याचा गुणाकार केला की आता ह्या एका साईडकडून आपल्याला टोटल सेल्स किती भेटलेले तर 2830. तर मग ह्या फ्रेमच्या दोन्ही साईडचं आपण काढायचेत आपल्याला. तर मग एका साईडला 2830 आहे तर त्याला दोन यांनी गुणाकार आपण त्याचा केला तर आपल्याला उत्तर भेटतं 5660. तर मग आता एका बॉक्समध्ये टोटल किती फ्रेम असतात तर 10 असतात. तर मग आपण त्याचा गुणाकार करणार 10शी म्हणजेच 5660. याचा गुणाकार 10शी केला तर आपल्याला उत्तर भेटतं 56,600. एवढे सेल्स आपल्या पूर्ण बॉक्समध्ये असतात. तर हे आमचं आजचं प्रॅक्टिकल होतं. याच्यामध्ये आपल्याला कळतं की टोटल सेल्स किती आहेत. सपोज जरा एका सेलमध्ये जर एक मधमाशी असेल असा आपण अंदाज लावला तर टोटल फ्रेममध्ये म्हणजे टोटल एका बॉक्समध्ये तर किती माशा असतील याचा पण आपण अंदाज याच्या थ्रू लावू शकतो. तर टोटल माशा ह्या 56,600 असतील असा अंदाज आपला असतो. आणि आपण याच्यानुसार ह्या मधमाशीच्या पूर्ण पेटीमध्ये अंडी किती आहेत याचा पण आपण काउंट घेऊ शकतो. जर पहिल्या काउंटिंगमध्ये आपल्याला कळलं की सपोज एवढ्या बॉक्समध्ये आपल्याला एवढे भेटलेले आहेत आणि दुसऱ्या काउंटिंगच्या वेळेस म्हणजे दुसऱ्या ऑब्झर्वेशनच्या वेळेस 15 दिवसांनी आपण पाहिलं तर आपल्याला काही त्याच्यामध्ये इन्क्रीज दिसलं तर ते पण कळतं आपल्याला की अंडे नेमकी किती आहेत. सपोज एका घरामध्ये 1 अंडे तर मग आपण काउंट केलं एका स्क्वेअरमध्ये सपोज आपल्याला 10 अंडी भेटली किंवा आपल्याला सपोज घेतलं तर 50 अंडी भेटली तर मग आपण ॲव्हरेज काढू शकतो की टोटल एका फ्रेममध्ये किती आहेत. मग त्याच्यानुसार आपण ॲव्हरेज काढू शकतो की एका पूर्ण पेटीमध्ये किती अंडी असते. तर हे आज आमचं प्रॅक्टिकल होतं. थँक्यू.